कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 दंड, बनावट कागदपत्रांच्या आधारे सदनिका लाटण्याचे प्रकरण। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने मोठा दणका दिला आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000 दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे। 1995 साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता। माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती। आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे। 1995 साली माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्यावर कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीचे आरोप ठेवण्यात आले। या प्रकरणात तत्कालीन मंत्री दिवंगत तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली। या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माणिकराव कोकाटे म्हणाले की राजकीय केस आहे। 28 वर्षापूर्वी माझ्यावर केस दाखल करण्यात आली होती। त्यावेळी माझे आणि तत्कालीन राज्यमंत्री दिघोळे साहेबांचे राजकीय वैर होते, त्यामुळेच माझ्या विरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता। 30 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे। मी अद्याप निकालपत्र वाचलेले नाही, पण मी हायकोर्टात दाद मागणार आहे। योगेश पीटीआय पुढे गेला साहेब, पण आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्या 4 फ्लॅट घेतलेले होते, त्यापैकी 4 आपण आणि आपल्या भावाला या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही। सरकार वकिलांचं काय म्हणणं हे मला माहिती नाही। मी जजमेंट वाचलेलं आहे आणि ते जजमेंट वाचलं की तुम्हाला देऊ शकतो। पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, काय मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत। राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे। त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे, तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक म्हणून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार। गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील, नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील, एकूणच कृषी मंत्री आज उपलब्ध झालेलं नाही ना। हे कृषी मंत्री झाल्यानंतर हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे। त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहित नाही। त्यामुळे तो काळ आणि आजचा काळच्या मध्ये फरक आहे। त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिघोळेंचे माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते। उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे। आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्यात या ठिकाणी जाणार।